हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता कृष्णा ही गावासमोर दोषी सिद्ध झालेली असताना दुष्यंत तिची ठामपणे बाजू घेतो आणि कृष्णा कशी निर्दोष आहे हे संपूर्ण गावासमोर आणतो. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जाणून घेऊया. तर आता इकडे हा सर्व सापळा पूजाने रचलेला असतो कृष्णाला फसवण्यासाठी. पूजा आता काय करते, पूजा गावातल्या काही लहान मुलांना हाताशी धरते आणि त्या मुलांना सांगते, एक काम करायचं मुलांनो, कृष्णाताईच्या घरी जाऊन सांगायचं की दुष्यंत दाजींवरती हल्ला झालेला आहे, ते सुद्धा जंगलामध्ये, आणि हे सगळं काम बाळजाबाईंच्या माणसांनी केलं आहे. त्यावरती मुलं विचारतात, खरंच झाला आहे का दुष्यंत दाजींवरती हल्ला? त्यावर पूजा म्हणते, हो खरंच झाला आहे आणि खरंच खूप मोठा हल्ला झाला आहे, त्यांना कृष्णाताईच्या मदतीची गरज आहे आणि कृष्णाताईला सुद्धा कुणाच्या तरी मदतीची गरज आहे ना. मग तुम्ही एक काम करा, जाऊन ते वेशीवरचं घर आहे ना, समर म्हणून तिथे कोणीतरी राहतं, तिकडे जा आणि तिकडे जाऊन सांगा की तिकडे कृष्णाच्या मदतीला तू जा, पण त्याला असं नका सांगू की दुष्यंत दाजी अडचणीत आहेत, त्यांच्या मदतीसाठी जा. तुम्ही त्यांना काय सांगा माहिती आहे का, कृष्णाताईवरती हल्ला झाला आहे, कृष्णाताईला तुमच्या मदतीची गरज आहे आणि तुम्ही कृष्णाताईला मदत करायला जा, म्हणजे तो दादा लवकर जाईल. काय समजलं का? मुलं म्हणतात, दुष्यंत दाजीच अडचणीत आहे तसं सांगितलं तर ते दादा जातीलच की. त्यावर मग पूजा म्हणते, अरे हो जातीलच, पण कृष्णाताई अडचणीत आहे म्हटल्यावर आणखीन लवकर जातील ना, कारण आता कृष्णाताई आपली सरपंच होणार आहे की नाही. हे बघा मुलांनो, मी जेवढं सांगते तुम्ही तेवढं करा. मग आता मुलं म्हणतात ठीक आहे. अर्धी मुलं कृष्णाकडे जातात, तर एक मुलगी आता त्या समरच्या घरी येते आणि ती आता समरला सांगते, समर दादा अरे लवकर चल, आपल्या वेशीबाहेर जे जंगल आहे का नाही, तिकडं कृष्णाताईवरती बाळजाबाईंच्या माणसांनी हल्ला केला आहे. अरे भरपूर माणसं आहेत, माणसांजवळ काठे आहेत आणि कृष्णाताई एकटीच आहे, जा लवकर कृष्णाताईच्या मदतीची गरज आहे कृष्णाताईला. त्याबरोबर आता समर म्हणतो, काय कृष्णावरती हल्ला, तुला कसं कळलं? त्यावरती म्हणते, अरे मला एका ताईनं सांगितलं. समर दादा अरे वेळ वाया घालवू नको, कृष्णाताईला मदतीची गरज आहे, जा लवकर, नाहीतर काहीतरी मोठी अडचण होईल बघ. आता ती मुलगी एवढं सांगते, त्याबरोबर समर म्हणतो बरं ठीक आहे, आणि तो धावत पळत काठी घेतो आणि आता तिकडनं जंगलात जायला निघतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे काही मुलं कृष्णाकडे येतात आणि कृष्णाला सांगतात, कृष्णाताई अगं दुष्यंत दाजींवरती जंगलातून येताना हल्ला केला आहे बाळजाबाईंच्या माणसांनी, आपल्या वेशीबाहेरचं ते जंगल आहे ना तिकडं, अगं भरपूर माणसं आहेत आणि दुष्यंत दाजी अडचणीत आहेत, त्यांच्याकडं काठ्या बिठ्या पण आहेत. कृष्णाताई दुष्यंत दाजीसने तुझ्या मदतीची गरज आहे, तू अशी पटकन जा बरं त्यांच्या मदतीला. आता पोरांनी हे सांगितल्यावर कृष्णा विचारात पडते, तर मुली म्हणत असतात, कृष्णाताई कसला विचार करायलास, जात्याच नवं दाजींच्या मदतीसाठी. त्याबरोबर मग आता कृष्णा हिला आठवू लागतं की सकाळीच तिला दुष्यंतने सांगितलं होतं की कृष्णा, इलेक्शन जर 5 गावांचं आहे तर प्रचार फक्त आपल्या एका गावात करून कसा चालेल, त्यामुळे आपल्या शेजारी जी 2 गावं आहेत तिकडच्या गावांमध्ये सुद्धा मी जाईन प्रचार करण्यासाठी. आता 2 गावांमध्ये एकदम प्रचार करणार म्हटल्यावर मला यायला जरा उशीर होईल, तू काहीही काळजी करू नकोस, अगदी बिनधास्त निसंकोचपणे राहा, मी येईनच लवकर, आणि मला उशीर जरी झाला तरी निश्चिंत राहा, मी येईन उशीर झाला तरी. आता दुष्यंत हे एवढं सांगून प्रचाराला गेलेला असतो. मग आता कृष्णाला ह्या गोष्टी आठवू लागतात. कृष्णा आता विचार करते, हां बरोबर, दुष्यंत सरकार सकाळच्याला म्हणाले होते की त्यासनी उशीर होणार आहे आणि म्हणूनच ते आता शॉर्टकट मार्गी जंगलातनं येत असतात आणि तेव्हाच ह्या बाळजाबाईंच्या माणसाने दुष्यंत सरकारसने घेरलं असणार. आता दुष्यंतला ह्या सगळ्याबद्दल काहीच माहीत नसतं, तो खरोखर शेजारच्या गावामध्ये गेलेला असतो आणि तो प्रचार वगैरे करतो आणि त्यानंतर जंगलातून यायला त्याला भीती वाटते. त्यामुळे तो आता लांबचा रस्ता असला तरीही परवडेल, काटेकुट्याच्या रस्त्यातून जाण्यापेक्षा सरळ मार्गे रोडने जावं असा विचार करून रोडने जायला निघालेला असतो. तर आता ही गोष्ट कृष्णाला माहीत नसते, तिला वाटत असतं की दुष्यंत सरकार शॉर्टकटच्या नादात त्या जंगलाच्या मार्गाने गेले असतात, आता मला दुष्यंत सरकारांच्या मदतीला तर गेलंच पाहिजे ना. मग कृष्णा आता काठी घेते हातामध्ये, कंदील घेते आणि आता ती दुष्यंतला शोधायला जायला निघालेली असते. आता ती जंगलाकडे जात असताना म्हणत असते, ह्या समध्यात जर बाळजाबाईंच्या माणसांचा हात असला की नाही तर मी काय बाळजाबाईसनी सोडत नसतो, माझ्या नवऱ्याच्या जीवावर जर कोणी उठलं का नाही तर मी त्याला माफ करणार नाही. बघाच मी आता काय करतो ते, नाही जर सगळ्यांची कुटाई केली ना तर माझं बी नाही कृष्णा नाही. दुष्यंत सरकार काळजी करू नका, मी यायलोय असं म्हणत आता कृष्णा ही जंगलाच्या वाटेवरती आता चालायला सुरुवात करते.
बघता बघता आता कृष्णा ही जंगलापर्यंत पोहोचते. जंगलापर्यंत आल्याच्या नंतर मग तिला आता जंगलात जायची थोडी भीती वाटते. कृष्णा आता देवी आईचं नाव घेते आणि म्हणत असते, देवी आई बघ बाई, आता मी जंगलात जायलोय, तुझा आशीर्वाद माझ्या मागं राहू दे आणि बाळजाबाईंची जी कोण माणसं असतील त्यासनी हरवायचं मला बळ येऊ दे. त्यानंतर मग कृष्णा दुष्यंताला हाका मारू लागते, दुष्यंत सरकार कुठं आहेसा, दुष्यंत सरकार. त्यावेळी आता समरपर्यंत कृष्णाच्या हाका पोहोचतात. समरला वाटतं कृष्ण अडचणीत आहे आणि म्हणूनच ती अशा हाका मारते. समर धावत कृष्णाच्या आवाजाच्या दिशेने येतो आणि तो कृष्णाला म्हणतो, तू ठीक आहेस ना कृष्णा, तुला काही झालेलं तर नाही आहे ना. कृष्णा म्हणते, मला काय व्हायचं आहे, मी एकदम ठणठणीत आहे आणि तू एवढ्या रात्रीचा जंगलात काय करायला आहेस समर. त्याबरोबर समर म्हणतो, अगं वहिनी असं काय करायलास, मला तू अडचणीत आहेस असं बारीक पोरांनी येऊन सांगितलं, तुला बाळजाबाईंच्या माणसांनी घेरलं होतं ना म्हणून मी तुझ्या मदतीला आलो. हे बघ, येताना काठी बी आणली होती चांगली दणकट, कुठं आहेत कुठं ती बाळजाबाईंची माणसं, त्यांनी तुला काही केलं तर नाही ना, तू ठीक आहेस ना. त्यावर कृष्णा म्हणते, काय त्यांनी तुला असं सांगितलं, अरे पण मला तर काही बारीक पोरांनी येऊन सांगितलं की दुष्यंत सरकार जंगलाच्या वाटेनं येत असताना त्यांच्यावरती हल्ला झालाय आणि बाळजाबाईंच्या माणसांनीच केलाय तो हल्ला आणि म्हणून मी इथं दुष्यंत सरकारच वाचवायला आलो आणि तुला बारीक पोरांनी सांगितलं की मी अडचणीत आहे. नक्की असं कसं, ही काहीतरी गडबड आहे असं वाटत नाही का तुला समर. आता समर आणि कृष्णा दोघांनाही कळत नाही की हे नक्की प्रकरण काय आहे. लहान मुलांनी हे असं का केलं असेल, असं एकमेकांना उलटं का सांगितलं असेल. दोघंही जण आता विचारात पडलेले असतात की हा सगळा नेमका प्रकार तरी काय आहे. आता दोघंही विचार करत असताना समरच्या लक्षात येतं, याचा अर्थ नक्कीच बाळजाबाईंचा काहीतरी काळा प्लॅन आहे. मग समर म्हणतो, वहिनी जाऊ द्या, ते समजा काय बी असू दे, आता सध्या आपल्याला इथं थांबायला न गं, आपल्या इथं थांबणं योग्य नाही आणि सेफ बी नाही. त्यामुळं आपण एक काम करू, जे काय असेल की नाही ते नंतरच्याला हुडकून काढू, सध्याच्याला आपण इकडनं बाहेर पडू. चला चला, मी तुमसनी घरला सोडतो आणि मग तिकडनं मी बी घरला जातो आणि दुष्यंतची काही काळजी करू नका, आपण बघू, येईल दुष्यंत, आपण वाट बघू त्याची घरला, चला चला असं म्हणत मग आता ते दोघं जण तिकडनं निघतच असतात. इतक्यात तिकडे बाळजाबाईंची काही माणसं येतात. आता माणसं मागून येतात, त्यामुळे समर आणि कृष्णा दोघांनाही काही कळत नाही. माणसं येतात आणि त्यांच्या तोंडाला रुमाल लावतात आणि आता त्यांना बेशुद्ध करतात. आता ती दोघं जण बेशुद्ध झाल्याच्या नंतर बाळजाबाई म्हणतात, आता पुढचं काम काय आहे हे तर तुम्हाला माहिती आहे, हे म्या सांगायची गरज नाही ना. त्याबरोबर जयकांत माणसांना म्हणतोय, चला लागा कामाला. त्याबरोबर मग ती माणसं काय करतात, कृष्णा आणि समर दोघं लांब लांब पडलेले असतात, त्यांना दोघांना एकमेकांच्या खूप जास्त जवळ घेऊन येतात. समर आणि कृष्णाला एकत्र ठेवतात आणि आता झोपलेल्या म्हणजे बेशुद्ध अवस्थेत ते लोक त्या दोघांचेही खूप सारे फोटो क्लिक करून घेतात. त्यानंतर मग आता लगेचच जयकांतची माणसं जयकांतला म्हणतात, जयकांत शेठ तुम्ही सांगितलं होतं तसं काम झालंय. जयकांत बाळजाबाईंना म्हणतो, बाळजाबाई सांगितलेलं तसं काम झालंय. त्यानंतर बाळजाबाई आता जयकांत आणि गणपत ह्या दोघांनाही सांगू लागतात, जयकांत गणपत भाऊजी एक काम करा, आत्ता हे सगळे व्हिडिओ हे सगळे फोटो हे सगळं व्हायरल करायला घ्या. अख्ख्या गावानं हे समजा बघितलं पाहिजे. अख्ख्या गावाला एकच प्रश्न पडला पाहिजे आणि तो म्हणजे कृष्णा एवढं चुकीचं वागलीच कसं, कृष्णाची हे समजा करायची हिंमत झालीच कशी, कृष्णानं हे समजा केलं कशापायी, कृष्णाला हे सगळं करून मिळालं काय. लोकांच्या मनात कृष्णाबद्दल आजच्या एका रात्रीत इतकं विषपेरा की कृष्णाला मतं देणं तर खूप दूरची गोष्ट, लोकांनी कृष्णाला सावलीला सुद्धा उभं करता कामा नये. लोकांनी असंच वाटलं पाहिजे की हे समज प्रकरण कृष्णाचं आहे. कृष्णा जर म्हणजे ह्या लायकीचे आहे तर निवडणुकीला उभं राहण्याचे तर ती बिलकुलच पात्र नाही. त्यावर मग आता जयकांत आणि गणपत दोघंही म्हणू लागतात, बाळजाबाई तुम्ही काही काळजी करूच नका, तुम्ही जे काम सांगितलंय आणि जसं सांगितलंय ते काम तसंच्या तसं होईल. तर दुसऱ्या बाजूला आता तोपर्यंत इकडे दुष्यंत हा घरी आलेला असतो. आता घरी आल्यावर बघतो तर काय, घराचा दरवाजा बंद आहे, घरामध्ये भंप्या एकटाच आहे. आता दुष्यंतला प्रश्न पडतो, अरे भंप्या जर इथे आहे तर मग कृष्णा, दुष्यंतला वाटतं कृष्णा आतमध्ये असेल. दुष्यंत आतमध्ये जाऊन बघतो पण घरातही त्याला कृष्णा दिसत नाही. तो भंप्याला कृष्णाबद्दल विचारतो तर भंप्या म्हणतो, अहो दुष्यंत दाजी असं काय करायला आहे, कृष्णा तर तुम्हाच नाहीच त्या बाळजाबाईंच्या माणसांपासून वाचवायला आली होती ना. त्यावर आता दुष्यंत म्हणतो, मला आणि वाचवायला. त्यावर तो म्हणतो, अहो
गावातल्या काही पोरांनी कृष्णाला येऊन सांगितलं की कृष्णाताई दुष्यंत दाजी जंगलाच्या वाटेनं येत होते आणि त्यांच्यावरती हल्ला झाला, बाळजाबाईंच्या माणसाने हल्ला केला, म्हणून मग कृष्णा तुमच्या मदतीला पुढे आली, हातात तिनं काठी आणि कंदील बी घेतलं होतं, ती घावली नाही होय तुम्हासनी? त्यावर दुष्यंत म्हणतो, अरे एक मिनटं, जंगलात मी अडकण्याचा प्रश्न येतोच कुठून, मी जंगलातून गेलोच नाहीये. त्याबरोबर आता लगेचच बंट्या म्हणतो, अहो दाजी असं कसं होईल? त्यावर दुष्यंत म्हणतो, असंच झालंय, मी जंगलातून जर येत असतो आणि माझ्यावर हल्ला झाला असता तर माझ्याकडे फोन नव्हता का, मी फोन केला नसता का? नाही, नक्कीच काहीतरी गफलत आहे. बाळजाबाईंनी खूप मोठा काहीतरी ट्रॅप रचलेला आहे जो कृष्णाला कळलेलाच नाही आहे. आपल्याला लवकर तिकडे गेलं पाहिजे भंप्याचं. आणि मग आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंही जण गावाच्या वेशीबाहेर जे जंगल असतं तिकडे जायला निघतात. आता दोघं जण तिकडे जातच असतात. इतक्यात रस्त्यात दुष्यंतच्या फोनवरती एक फोटो येतो. दुष्यंत फोटो आल्याबरोबर लगेचच तो फोटो डाउनलोड करून बघतो तर त्यामध्ये समर आणि कृष्णा दोघं जण एकत्र असतात, एकमेकांच्या जवळ असतात. आता तो फोटो बघून दुष्यंतला प्रश्न पडतो की अरे हे सगळं काय आहे? त्याबरोबर मग त्याच्या लक्षात येतं की कदाचित हाच बाळजाबाईंचा काळा प्लॅन असणार आहे. मग दुष्यंत हा खूप जास्त चिडलेला असतो, पण तरीही स्वतःला सावरत तो आता त्या जंगलापर्यंत पोहोचतो. आता तिकडे कृष्णा ही अजूनही तशीच समरसोबत पडलेली असते. मग दुष्यंत कृष्णाच्या समरच्या तोंडावर पाणी वगैरे मारतो, त्या दोघांनाही शुद्धीवरती आणतो आणि त्या दोघांनाही मग आता तो म्हणतो चला आपण घरी जाऊया. आणि मग दुष्यंत समर आणि कृष्णाला घेऊन पहिला घरी येतो. घरी आल्याबरोबर कृष्णा म्हणू लागते, दुष्यंत सरकार तुम्ही जे काय बघितलं ते साफपणे चुकीचं आहे बघा, तसं काय बी घडलं नव्हतं, म्या खरं काय घडलं आहे ते सांगतो. अहो तिकडं म्हणजे तुम्ही जंगलात अडकलाय असं सांगाया गावातली काही लहान पोरं माझ्याकडे आली, तुम्ही अडकलाय म्हणल्यावर म्या घरातनं लगेच ताकडीच निघालो आणि मग तिकडे गेल्यावर ह्यो समजा प्रकार घडला बघा. म्या खरं बोलायलो दुष्यंत सरकार, तुमचा माझ्यावर विश्वास आहे नवं? अहो म्या असलं काहीतरी कशापायी वंगाळ काम करीन, म्या असलं काय नाही केलेलं खरंच. त्यावर आता कृष्णा रडत असते. दुष्यंत तिला म्हणतो, कृष्णा अगं शांत हो. कृष्णा म्हणते, हे समजा ना बाळजाबाईंचंच काम असणार, बघितलंच नवं? अहो निवडणूक जिंकण्यात खातर ती बाई केवढ्या खालच्या पातळीला जाऊन वागायला त्या काय करतील आणि काय नाही ना याचा मला काही नेम लागना. त्यावर मग समरसुद्धा म्हणतो, अरे भावा मी तुला भाव म्हणलो, कृष्णाला वहिनी म्हणलो आणि मी स्वतःच्या वहिनीबरोबर हे असं काहीतरी वागीन होय? अरे वहिनी आई समान असत्या, म्या असं काय बी केलेलं नाही आहे, म्या खरं बोलायलो. तुला विश्वास होत नसेल ना तर म्या माझ्या आईची आण खाऊन सांगतो, म्या खरंच चुकीचं वागलेलो नाही. अरे भावा मला गावातलेच पोरांनी येऊन सांगितलं की कृष्णावरती हल्ला झालेला आहे ते गावाबाहेरच्या वेशीतल्या जंगलावर. मला वाटलं की मदतीला कोण नसेल म्हणून कृष्णानंच सांगावं धाडला असेल, म्हणून मग म्या आलो खरंच. तोपर्यंत आता ते तिघं बोलत असतानाच गावातली लोक त्या ठिकाणी आलेली असतात. आता गावातली लोक कृष्णावर खूप जास्त संतापलेली असतात, त्यांना तर हे सगळं खरंच वाटत असतं. लोक आता म्हणत असतात, कृष्णा खरंच आम्ही तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि तू आमचा विश्वासघात केलास, सरपंच होण्याच्या पात्रतेची तू नाहीच आहेस, तू खूप चुकीचं वागली आहेस, हे सगळं वागून तुला काय मिळालं? तू सुद्धा त्या बाळजाबाईंची सून सिद्ध केलंस, तू सुद्धा बाळजाबाईंसारखीच वागतेस, तू सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतेस, तू सुद्धा काही गावाचं कल्याण भलं काहीही करणार नाही आहेस, तू सुद्धा बाळजाबाईंसारखंच फक्त खोटी खोटी आश्वासनं देणार, निवडणुका आल्या की आमच्याशी गोड गोड वागणार आणि निवडणुका संपल्या की परत तुमचं हाय ते हाय बेतेपाडे 55 सुरू ठेवणार. होय नवं? मुद्दामून जाणून बुजून केलं नवं हे सगळं तुम्ही? हां तुमच्या सासू सुनेचाच कट आहे का हा सगळा गावकऱ्यांना फसवण्याचा? त्यावर कृष्णा म्हणत असते की अहो काय बोलायलाय तुम्ही, हे समज थांबवा हे समज. आणि म्या बाळजाबाईंना सामील बिमील काय बी नाही, उलट बाळजाबाईंनीच ह्यो सगळा कट रचलाय माझ्या विरुद्ध मला अडकवण्यासाठी. म्या कशापायी खोटं बोलू? अहो आज पावतर म्या कधी खोटं बोललोय काय कुणाशी? तुम्ही समजे गावकरी ओळखता नवं मला, मग तरी बी माझ्या बाबतीत एवढा मोठा गैरसमज करून घ्यायला काहीच वाटत नाही होय तुम्हाला? नका की असं करू प्लीज, माझं एक डाव ऐकून तर घ्या, म्या काय म्हणायलोय ते ऐकून घ्या. म्या काय बी केलेलं नाही आहे आणि समर ह्यानं बी काय बी केलेलं नाही आहे, आम्ही दोघं पण निर्दोष आहे, आमचा दोष नाही आहे, ऐकून घ्या. पण गावातली लोक काहीही ऐकून घ्यायला काहीही समजून घ्यायला तयार नसतात. लोक म्हणत असतात की नाही आमचा विश्वास नाही आहे, हे सगळं कशावरून खरं बोलतेस तू, कशावरून खोटं बोलत नाही आहेस, कशावरून आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायचा? तुम्हाला तर वाटतं तू बाळजाबाईंबरोबर मिळालेलीच आहेस, म्हणजे तुम्ही दोघीजणी फक्त नाटक करताय एकीमेकीच्या विरोधात उभं राहण्याचं. मतदान तुमच्याच घरात यावं आणि जिंकावं तुमच्याच कुटुंबातलं पहिलं कोणीतरी एक आणि तुमच्या हातात पुन्हा एकदा गादी यावी, पुन्हा एकदा सत्ता यावी म्हणून तुम्ही लोकांनी ह्यो कट रचलाय सासू सुनेनं. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कळत नाही आहे का? त्यावेळी मग दुष्यंतचा नाईलाज होतो आणि दुष्यंत म्हणतो, कृष्णा बाजूला हो, मला बोलू देत. आणि मग तो पुढे सरसावतो आणि म्हणत असतो, बास आता एक आवाजही कुणाच्या तोंडातून नको आहे. नाही म्हटलं ना, नाही एक शब्द सोडा, एक आवाज नको आहे. काय हो
ही कृष्णा अडचणीला प्रत्येकाच्या मदतीला धावून येत असते. तुमची जनावरं सगळ्यांची आजारी पडली होती तेव्हा तिने डॉक्टरांना आणलं. तुमचा तो बटूक बाबा तुमची फसवणूक करत होता तेव्हा ठामपणे माझ्यासोबत मदतीसाठी उभी राहिली. का? तुमचं भलं व्हावं याकरताच ना. मग आज तुम्ही त्या कृष्णावरती एवढे मोठे मोठे आरोप करताय. ती माझी बायको आहे आणि माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे की माझी बायको काहीही चुकीचं वागू शकत नाही. मला खात्री आहे जर मी नवरा म्हणून तिच्यावर एवढा विश्वास ठेवू शकतो, जिला मी आत्ता कुठे या वर्षभरापूर्वी भेटलो आहे, आणि तुम्ही स्वतःच्याच गावच्या लेकीवरती, तुमच्या स्वतःच्या लेकीवरती विश्वास ठेवू शकत नाही. विचार करा, जर तुमची मुलगी असते आज कृष्णाच्या जागी आणि ती तुम्हाला एवढं जीव तोडून सांगत असते की मी काहीही केलेलं नाही आहे, तर तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवला नसतात का? तुम्ही तुमच्या मुलीवरही असा अविश्वास दाखवला असतात का? आता मात्र लोकांचं मनपरिवर्तन होतं. लोकांना वाटतं की नाही कृष्णा खरं बोलते. पण काही लोकांचं आणखीनही मनपरिवर्तन झालेलं नसतं. ती लोकं बोलतात की नाही ही सगळी नाटकी आहेत, ही लोकं आपल्याला फसवत आहेत. मग आता कृष्णा आणि समर म्हणतात की आम्हाला ह्या पोरांनी सांगितलं होतं तुम्ही असले विचारा. आता ती मुलंसुद्धा तिकडेच असतात. मग लगेचच दुष्यंत त्या मुलांना जवळ बोलवतो आणि त्यांना विचारू लागतो की मुलांनो, मी जे विचारेन त्या प्रश्नाचं उत्तर अगदी खरं आणि बरोबर द्यायचं. मला सांगा, तुम्हाला कृष्णाताईला जाऊन कोणी सांगायला सांगितलं होतं की दुष्यंत दाजी अडचणीत आहेत, दुष्यंत दाजींना मदतीची गरज आहे, आणि का केलं तुम्ही हे? त्यावर मग ती लोकं सांगतात की आम्हाला हे सगळं पूजाताईनं सांगितलं. आम्ही पूजाताईला विचारलं बी होतं की खरोखर लोक संकटात आहेत का ती. त्यावर पूजाताई होकार म्हणाली. म्हणून मग आम्ही घाईघाईनं येऊन तातडीनं कृष्णाताईला सांगितलं. त्यावर मग आता समरने ज्या मुलीचं नाव घेतलेलं असतं, दुष्यंतीला विचारतो की तुला कोणी समरदादाकडे जायला सांगितलं होतं? त्यावर ती मुलगी म्हणते मला सुद्धा पूजाताईनंच सांगितलं होतं. पूजाताई म्हणाली होती की कृष्णाताई अडचणीत आहे आणि कृष्णाताईला मदतीची गरज आहे, समरदादाला जाऊन सांग, म्हणून मी समरदादाकडे जाऊन सांगितलं होतं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो कळलं, झालं खरं खोटं. कृष्णाच्या बहिणीने पूजाने रचला हा सगळा कट. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे बाळजाबाईंना माहीतच नसतं की कृष्णाबद्दलची जी काही गलतफहमी झालेली आहे ती सगळी सॉल्व्ह झाली आहे. बाळजाबाईंना हेच आता वाटत असतं की कृष्णा काही आता निवडणूक जिंकणार नाही, कृष्णा हारणारच, कारण आता गावामध्ये तिच्या विरोधात एवढी लोकांची गलतफहमी झालेली आहे की लोक कृष्णावरती विश्वास ठेवणारच नाही. आता मी जिंकणार आणि हे सगळं पूजामुळे झालंय शक्य. मग बाळजाबाई काय करतात? बाळजाबाई पूजाला आणखीन 50,000 रुपये देतात आणि म्हणतात हा घे, हा तुझ्या कामाचा मोबदला, काम अगदी अचूक पार पडलंस त्यामुळे मी तुला जास्तीचे पैसे दिलेले आहेत. त्यानंतर मग आता इकडे दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवशी मतदान असतं. आता दुष्यंतने गावच्या लोकांना आदल्या रात्रीच समजावलेलं असतं आणि त्यांना कळालेलं असतं की कृष्णाने काहीही चुकीचं वगैरे केलेलं नाही आहे. त्यामुळे आता लोक निसंकोचपणे कृष्णाला मतं देतात आणि कृष्णा आता बहुमतांनी निवडून येते. आता कृष्णा निवडून आलेलं बघून बाळजाबाईंना खूपच मोठा धक्का बसतो. तळपायाची आग त्यांच्या मस्तकात जाते. त्याबरोबर बाळजाबाई आता पूजाला वाड्यावरती बोलवतात आणि पूजाला म्हणतात काय गं, तुला एक काम सांगितलं होतं ते सुद्धा धड जमलं नाही आहे का तुला? त्यावर पूजा म्हणते मी काय केलं? बाळजाबाई म्हणतात म्हणजे तुला अजून काही माहितीच नाही आहे का? तुझी ती बिनडोक अडाणी गावंढळ बहीण निवडणूक जिंकली. मी तुला सांगितलं होतं की तिची अशी बदनामी कर की गावात तोंड दाखवायची ती लायक राहिली नाही पाहिजे. पूजा म्हणते मी मला सांगितलेलं का व्यवहार पडलाच, मला दोष देऊ नका. त्यावर आता मला उलट बोलली ह्या गोष्टीचा बाळजाबाईंना चांगलाच राग येतो. आता एक खणखणवून मुस्काटात लगावून देतात आणि म्हणतात तुझी लायकी आहे का माझ्या समोर उभं राहण्याची लायकी नाही. आणि वार्ता बघा काय मोठ्या माझे 50,000 नाही 1 लाख, मी 1 लाख रुपये दिलेत तुला. काम करण्याच्या आधी 50 आणि काम झाल्यावर 50. मला ते सगळे पैसे परत हवेत. 1 लाख रुपये पुढच्या 2 दिवसात तुम्हाला परत द्यायचे, नाहीतर जीव घेईन मी तुझा. एक काम सांगितलं होतं ते बी धड जमलेलं नाही असं म्हणत आता इकडे बाळजाबाई ह्या पूजाला चांगलंच धारेवर धरतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा आनंद घेत राहा. तुम्हाला हळद रुसली कुंकू हसले ही मालिका कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सुद्धा सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.